चला तर आज आपण सावजीचा मसाला म्हणजे काय ते जाणून घेऊया। बऱ्याच जणांना सावजीचा एकच मसाला असतो असं वाटते, पण असं नाही आहे। मग सावजीच्या मसाल्यांचे कोणकोणते प्रकार आहेत तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर सावजीचा काळा मसाला आणि गरम मसाला हे दोन्ही एकच आहेत की दोन्ही वेगवेगळे आहेत ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण सावजीचा गरम मसाला कसा करायचा ते बघणार आहोत आणि गरम मसाला आणि काळा मसाला यात काय फरक आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खूप जणांच्या मला रिक्वेस्ट आणि कमेंट्स आल्या होत्या की गरम मसाल्याची रेसिपी तुम्ही शेअर करा, सावजीचा गरम मसाला कसा बनवतात, म्हणूनच मी आज हा गरम मसाल्याचा व्हिडिओ शेअर करते आहे। हा मसाला तुम्ही वर्षभर टिकवून ठेवू शकता आणि हा मसाला बनवायला जास्त वेळही लागत नाही, अगदी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सावजीचा गरम मसाला तयार करण्यासाठी मी इथे हे खडे मसाले घेतले आहेत, सर्व गरम मसाले आहेत आणि नावातच गरम मसाला आहे, तर आपल्याला इथे सर्व प्रकारचे गरम मसाले वापरायचे आहे। तर इथे मी घेतलेले आहेत 10 ग्राम लवंग, 10 ग्राम मिरे, तर 10 ग्राम म्हणजे साधारण 1 टेबलस्पून इतका आहे, तर त्यानुसार तुम्ही हे मसाल्यांचं प्रमाण घेऊ शकता। शहाजिरा घेतला आहे 1 टेबलस्पून म्हणजे 10 ग्राम इतकंच आहे। त्यानंतर मी इथे 20 ग्राम दालचिनी घेतलेली आहे, दालचिनीचं प्रमाण आपल्याला इथे थोडं जास्त घ्यायचं आहे। त्यानंतर 10 ग्राम आपल्याला इथे जावित्री घ्यायची आहे, चक्रफूल 10 ग्राम घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे घेतलेली आहे मोठी वेलची घेतलेली आहे, तर 15 ते 20 ग्राम इतकी आपल्याला इथे मोठी वेलची घ्यायची आहे। त्यानंतर दगडफूल घेतलेलं आहे, तर अगदी थोडंसं घेतलेलं आहे, साधारण 5 ग्राम इतकं हे दगडफूल असेल। त्यानंतर छोटी वेलची घेतलेली आहे, 15 ते 20 घेतलेली आहे छोटी वेलची, आणि एक जायफळ घेतलेला आहे। त्यानंतर इथे जिरे घेतलेलं आहे 1 टेबलस्पून आणि 1 टेबलस्पून धने घेतलेले आहे, आणि 5 ते 6 मी इथे तेजपान घेतलेलं आहे। तर इथे आपल्याला सर्व गरम मसाल्यांचाच वापर करायचा आहे, फक्त धने आणि जिरे हे गुणधर्माने थंड असतात, तर धने आणि जिरे का वापरलेलं आहे ते सुद्धा मी पुढे सांगणारच आहे। तर आता हे सर्व मसाले आपल्याला या पॅन मध्ये घालून घ्यायचे आणि आपल्याला याला 2 ते 3 मिनिटांसाठी ड्राय रोस्ट करायचं आहे। तर ड्राय रोस्ट करायचं आहे कारण की यात जे काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि हा मसाला जास्त दिवस टिकायला मदत होईल। तर त्यासाठी इथे आपल्याला हे सर्व मसाले या पॅन मध्ये घालून घ्यायचे आहेत आणि 1-2 मिनिटं याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे सर्व हे गरम मसालेच आहेत आणि म्हणूनच याला गरम मसाला म्हणतात। तर फक्त धने आणि जिरेच मी घेतलेले आहेत जे की गुणधर्माने थंड आहेत, तर ते घातलेले आहे याच्यामध्ये कारण की त्याच्यामुळे बाकीच्या मसाल्यांचा स्ट्रॉंगनेस बॅलन्स होतो, म्हणून इथे आपल्याला अगदी थोडंसं धने आणि जिरे घालायचं आहे, तेही मी अगदी नॉमिनल घातलेलं आहे, जास्त प्रमाणात घातलेलं नाही आहे। आता इथे तेजपान आपल्याला कट करून घालायचं आहे म्हणजे ते भाजायला सोपं जाईल। तर आता हे सर्व मसाले आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत। तर या मसाल्याचा रंग आपल्याला बदलवायचा नाही आहे आणि फक्त 2 ते 3 मिनिटच आपल्याला भाजायचं आहे, म्हणजे हे मसाले हाताला गरम लागेल इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सावजीचा गरम मसाला आणि काळा मसाला यात फरक आहे का, दोन्ही मसाले वेगवेगळे आहेत का? तर हो, दोन्ही मसाले वेगवेगळे आहे आणि दोन्ही मसाल्यांमध्ये फरक आहे। आता तो फरक काय आहे तर ते मी पुढे सांगणारच आहे। आता हे भाजून झालेलं आहे छान, आता मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर लगेच हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे थंड होऊ द्यायचे सगळे मसाले आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे ते मिक्सर मधून बारीक करायला सोपं जाईल। त्यानंतर जायफळ सुद्धा आपल्याला इथे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे
तर गरम मसाला आणि काळा मसाल्यामध्ये काय फरक आहे, तर गरम मसाल्यामध्ये प्रामुख्याने आपण गरम मसाल्याचाच वापर करतो. गुणधर्माने जे थंड मसाले असतात ते आपण वापरत नाही. धणे आणि जिरे मी वापरलेलं आहे, पण तेही अगदी नॉमिनल वापरलेलं आहे. ते तुम्ही नाही घातलं तरीही चालेल गरम मसाल्यामध्ये. त्यानंतर काळ्या मसाल्यामध्ये आपण धन्या जिऱ्याचा वापर जास्त प्रमाणात करतो, तेजपत्ता जास्त घालतो. त्याचप्रमाणे आपण खसखस, खोबरं, मोहरी, मेथी याचा देखील काळ्या मसाल्यामध्ये वापर करतो, पण गरम मसाल्यामध्ये आपण हे मसाले घालत नाही. आणि मसाल्याच्या प्रमाणामध्ये सुद्धा फरक असतो. आणि गरम मसाला ब्राऊन रंगाचा दिसतो आणि काळा मसाला हा काळ्या रंगाचा दिसतो. कलरमध्ये सुद्धा फरक असतो. आणि मी काळ्या मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ती काळ्या मसाल्याची रेसिपी तुम्ही नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला गरम मसाला आणि काळा मसाला यातला फरक नक्कीच कळेल. तर आता हे मसाले थंड झालेले आहे. आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरमधून याची छान बारीक अशी पावडर तयार करायची आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता, मी याला छान मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलेलं आहे. खूप मस्त पावडर तयार झालेली आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं याला बारीक करायचं आहे. आता मी याला चाळून घेणार नाही आहे, म्हणूनच आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर आता इथे आपला हा सावजीचा गरम मसाला तयार झालेला आहे आणि आता याला आपल्याला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचा आहे. तर इथे मी या काचेच्या जारमध्ये स्टोअर करते आहे. तर हा मसाला जर व्यवस्थित स्टोअर केला तर वर्षभर आरामात टिकतो. तर आता सावजीचा मसाला म्हणजे काय, तर खूप जणांचा असा गैरसमज आहे की सावजीचा पर्टिक्युलर एकच मसाला असतो, पण असं नाही आहे. सावजीच्या मसाल्यांचे सुद्धा प्रकार आहे. त्याच्यामध्ये सावजीचा गरम मसाला येतो, सावजीचा काळा मसाला आहे, सावजी मटन मसाला सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आपण नॉनव्हेज साठी जो मसाला करतो अगदी वेळेवर ओला, तो सुद्धा वेगळा आहे. त्याचप्रमाणे मसाले भातासाठी लागणारा मसाला सुद्धा वेगळा असतो आणि त्याची रेसिपी सुद्धा मी आत्ताच रिसेंटली शेअर केलेली आहे. तर आता तुम्हाला नक्कीच समजलं असेल की सावजीचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतात आणि गरम मसाला आणि काळा मसाला यामध्ये सुद्धा फरक असतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असणार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा आणि भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.